नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता अध्ययनाची एक सिरीज चालू केलेली आहे. या सिरीजला आपल्या सर्वांचा प्रचंड मोठा प्रतिसाद आम्हाला दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्यामुळे सर्व श्रोते मंडळींचे मी सर्वप्रथम या ठिकाणी गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानते. आज बघता बघता आपला 29वा दिवस या ठिकाणी आलेला आहे आणि 29व्या दिवशी आपण ग्रामगीतेतला 29वा अध्याय बघणार आहोत, ज्याचं नाव आहे दलित सेवा. हा अध्याय प्रेम धर्म स्थापन पंचकातील आहे. दलित सेवा अध्यायाचे आदर्श म्हणून अध्यायाच्या अगदी सुरुवातीला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी श्री संत चोखामेळा महाराज यांची प्रतिमा त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 116 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहे. चला तर मग श्रोते मंडळी हा अध्याय नीटपणे समजावून घेऊया. स्वधर्म आणि परधर्म हे दोन शब्द ऐकले की आपल्या सगळ्यांच्या मनात एक गोंधळ निर्माण होतो. बरोबर. त्यातही गीतेमधलं ते प्रसिद्ध वाक्य परधर्मो भयावह म्हणजे दुसऱ्याचा धर्म भीतीदायक असतो. हे ऐकल्यावर तर वाटतं की आपल्या धर्माला चिकटून राहणंच योग्य आहे. अगदी. आणि याच गोंधळामुळे समाजात अनेकदा तणाव निर्माण होतो की नाही. पण गंमत अशी आहे की आपण ज्या संदर्भात हा श्लोक वापरतो तो संदर्भच मुळात चुकीचा आहे. अच्छा. हो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेमध्ये याच गैरसमजावर नेमकं बोट ठेवलं आहे. त्यांच्या 29व्या अध्यायात, ज्याचं नाव दलित सेवा आहे. दलित सेवेच्या अध्यायात स्वधर्म आणि परधर्म यावर चर्चा. हे कनेक्शनच खूप अनपेक्षित आहे. आणि त्यात त्यांनी या शब्दांचे खरे अर्थ उलगडून दाखवले आहेत. चला तर मग तुकडोजी महाराजांच्या या क्रांतिकारी विचारांमध्ये खोलवर शिरूया आणि बघूया खरा धर्म नक्की कशाला म्हणतात. तर सुरुवात याच मूलभूत प्रश्नापासून करूया. गीतेत जर म्हटलंय की परधर्म भयावह आहे, तर मग आपण सर्वधर्म समभावाची गोष्ट कशी काय करू शकतो? तर म्हणजे सरळ सरळ विरोधाभास वाटतो. अगदी. आणि तुकडोजी महाराज म्हणतात की हा विरोधाभास नाहीये, हा आपल्या समजण्यातला फरक आहे. ते एक खूप महत्वाचा मुद्दा मांडतात. कोणता? की ज्या काळात गीता सांगितली गेली त्या काळात आजचे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख असे संघटित धर्म अस्तित्वातच नव्हते. थांबा एक मिनिट. ही तर मूळ संकल्पनाच बदलून टाकणारी गोष्ट आहे. म्हणजे गीतेमध्ये जेव्हा धर्म हा शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ आजचा रिलिजन नाही. आपण इतके दिवस हा शब्द पूर्णपणे चुकीच्या अर्थाने वापरत आलो आहोत. तंतोतंत. तिथे धर्म या शब्दाचा अर्थ आहे स्वभाव किंवा नैसर्गिक कर्तव्य, ज्याला गुणकर्म असंही म्हटलं जातं. गुणकर्म. हो, म्हणजे प्रत्येकाची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते. कुणी स्वभावाने सैनिक असतो, त्याच्यात शौर्य असतं. कुणी स्वभावाने व्यापारी असतो, तर कुणी ज्ञानी. गीतेचा उपदेश हा आहे की प्रत्येकाने आपल्या मूळ स्वभावाला धरूनच काम करावं. अच्छा. म्हणजे जसं आपण म्हणतो की सचिन तेंडुलकरला गाणं गायला लावणं आणि लता मंगेशकरला क्रिकेट खेळायला लावणं, दोन्ही गोष्टींचा विनाशच होईल. प्रत्येकाने आपल्या नैसर्गिक कौशल्यानुसारच काम करावं, हाच खरा स्वधर्म आहे. हा अर्थ आहे का त्याचा? तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलं. तुकडोजी महाराज सुद्धा असंच एक सुंदर उदाहरण देतात. काय म्हणतात ते? ते म्हणतात, तूप हे पाण्यापेक्षा श्रेष्ठ असलं तरी मासा तुपात जगू शकत नाही, त्याला पाणीच लागतं. तसंच दुसऱ्याचं कर्तव्य किंवा स्वभाव कितीही महान वाटत असला तरी तो स्वीकारायला जाणं म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेणं. अगदी. एका सैनिकाने विद्वानाचं काम करायला घेतला तर गोंधळच उडेल. हा आहे परधर्म भयावह याचा खरा अर्थ. तो दोन रिलिजन्स मधला संघर्ष नाहीये. कमाल आहे. या एका स्पष्टीकरणामुळे तर सगळा दृष्टिकोनच बदलून जातो. पण मग जर हा पारंपरिक अर्थ नाही, तर तुकडोजी महाराजांच्या मते आजच्या काळात खरा स्वधर्म आणि परधर्म कशाला म्हणायचं? इथेच ते या विचाराला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. ते म्हणतात, खरा स्वधर्म म्हणजे आत्मधर्म. आत्मधर्म म्हणजे आपल्या आत्म्याचा जो मूळ स्वभाव आहे, सत्य, ज्ञान, प्रेम, सेवा, न्याय, तोच आपला खरा धर्म आहे. आणि या मार्गावर चालताना प्रसंगी मृत्यू आला तरी तो स्वीकारणं श्रेयस्कर आहे. आणि परधर्म? याच्या अगदी उलट. असत्य, अज्ञान, अन्याय, अत्याचार, द्वेष, कपट हा आहे अनात्मधर्म. हाच खरा भयावह परधर्म आहे. अच्छा. कारण हा धर्म माणसाला आणि समाजाला दुःखाच्या आणि विनाशाच्या गर्तेत घेऊन जातो.
मग तो कोणीही आचरणात आणत असो, मग तो तथाकथित आपल्या धर्माचा माणूस असो वा परक्या धर्माचा. त्यांनी आपला आणि परका या संकल्पनांनाच मुळापासून नाकारला आहे. पण मग जर जात किंवा धर्म हा माणसाला ओळखण्याचा निकष नसेल तर त्यांनी कोणता मापदंड वापरायला सांगितलाय? निकष फक्त एकच: गुण, चारित्र्य, व्यवहार. अच्छा. ते अतिशय परखडपणे विचारतात, एखादा माणूस हिंदू आहे, आपला आहे, पण तो उघडपणे पाप करतोय, भ्रष्टाचार करतोय, तर केवळ तो हिंदू आहे म्हणून त्याला मान का द्यायचा? बरोबर. आणि या उलट एखादा मुसलमान आहे पण त्याचं वागणं अतिशय प्रामाणिक आहे, तो सगळ्यांशी प्रेमाने वागतो, तर केवळ तो मुसलमान आहे म्हणून त्याची निंदा का करायची? हे तर तेच समाजाच्या ढोंगीपणावर केलेलं भाष्य आहे. कारण आजही आपण पाहतो की आपल्या जातीचा किंवा धर्माचा माणूस कितीही चुकत असला तरी त्याला पाठीशी घातलं जातं. म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात की ही संतांची शिकवण नाही. संत माणसाला त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या कर्मावरून पारखतात. हो. ज्याची वृत्ती विश्वव्यापी प्रेमाची आहे, जो सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभा आहे, तो कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो, तो आपलाच आहे. कारण खरा धर्म माणुसकी आहे आणि माणुसकी न्यायावर टिकून असते. न्याय सर्वांसाठी एकच असतो, तो व्यक्ती बघून बदलत नाही. ठीक आहे, सैद्धांतिकदृष्ट्या हे सगळं पटतं. माणसाला त्याच्या गुणांवरून पारखावं, धर्मावरून नाही. पण इथे एक व्यावहारिक अडचण येते ज्यावर अनेकदा चर्चा होते. काही लोक याच समानतेच्या आणि सेवाभावाच्या भावनेचा गैरफायदा घेतात. सेवा कार्याच्या नावाखाली भोळ्या भाबड्या गरीब लोकांना भुलवून धर्मांतर घडवून आणतात आणि त्यातून आपली राजकीय ताकद वाढवतात. यावर तुकडोजी महाराज काय म्हणतात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि तुकडोजी महाराजांनी यावर अत्यंत संतुलित आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणतात, धर्मसमभाव म्हणजे सर्व धर्मांबद्दल आदर बाळगणे. आणि धर्मांतर? आणि धर्मांतर यात जमीन अस्मानाचा फरक आहे. जो खरा ज्ञानी आहे, ज्याला सर्व धर्मांचं सार कळलं आहे, त्याला बाह्य धर्मांतराची म्हणजे लेबल बदलण्याची गरजच वाटत नाही. असं का? कारण त्याला कळलेलं असतं की प्रत्येक धर्मात काही चांगली तत्त्व आहेत. तो आपल्याच धर्मात राहून ती सगळी चांगली तत्त्व आपल्या आचरणात आणू शकतो. अच्छा. त्याला ख्रिस्ती धर्मातली सेवा आवडली तर तो ती आपल्या जीवनात आणेल. इस्लाममधला बंधुभाव आवडला तर तो तसा वागेल. त्यासाठी त्याला आपलं नाव किंवा ओळख बदलायची गरज नाही. पण जे धर्मांतर लोभ, लालूच किंवा दबावामुळे होतं त्याबद्दल काय, जे आज आपण अनेकदा पाहतो? त्याला ते बहुरूप्याचं सोंग असं म्हणतात. बहुरूप्याचं सोंग? हो. लोकांच्या गरिबीचा, अज्ञानाचा किंवा त्यांच्या प्रेमाच्या भुकेचा फायदा घेऊन त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे हे धर्मकार्य नाही तर ते दुष्ट राजकारण आहे. असा माणूस जो स्वार्थासाठी धर्माचा वापर करतो तो कोणत्याच धर्माचा नसतो. म्हणजे तो ना हिंदू, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन. तो फक्त संधी साधू असतो. त्याचा धर्म फक्त स्वार्थ साधणे हाच असतो. आणि तुकडोजी महाराज अतिशय स्पष्टपणे सांगतात की अशा माणसाला तो कितीही जवळचा वाटत असला तरी ओळखून दूर करायला हवं. कारण खरा निकष धर्म नाही, गुण आहे. पण मला वाटतं या चर्चेतला हा सर्वात धाडसी आणि महत्वाचा भाग आता येतोय. कारण इतरांवर टीका करणं सोपं असतं. हो. पण तुकडोजी महाराज रोखठोकपणे समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. ते याला आपणही कारण आहोत असं का म्हणतात? व्हॉट स्पेसिफिक फेलियर्स आर दे पॉइंटिंग टू? हो, आणि हाच त्यांच्या विचारांचा गाभा आहे. ते समाजाला आरसा दाखवतात. ते विचारतात की लोक दुसऱ्या धर्माकडे का वळतात. याचा विचार आपण कधी केला आहे का? आपण आपल्याच दीनदलितांना, गरीब बांधवांना खरं धार्मिक ज्ञान देतो का? त्यांना आपल्या धर्मात सन्मानाचं स्थान देतो का? आपण धर्माचा अभिमान तर खूप बाळगतो, पण आपल्याच धर्मबांधवांना कुत्र्या मांजऱ्या इतकंही जवळ करत नाही. त्यांनी यावर एक खूप मार्मिक आणि भेदक उदाहरण दिले जे आजही तितकंच लागू होतं. अगदी. ते उदाहरण अक्षरशः हादरून टाकतं. ते म्हणतात, आपण आपल्याच समाजातल्या एका मानवाच्या स्पर्शाला पाप किंवा विटाळ मानतो आणि त्याला दूर ढकलतो. हो. पण तोच माणूस जेव्हा धर्म बदलून दुसऱ्या धर्मात जातो तेव्हा परिस्थिती अशी बदलते की आपल्याला त्याला बाप मानायला लागतं किंवा त्याच्या हाताखाली काम करावं लागतं. हे उदाहरण तर थेट काळजाला भिडणार आहे की ज्या माणसाचा स्पर्शाला आपण विटाळ मानतो तोच धर्म बदलून आला की त्याच्यासमोर झुकावं लागतं. तुकडोजी महाराज समाजाला आरसा नाही तर जणू एक्सरे दाखवत आहेत. बरोबर. आणि ते म्हणतात की हीच ढोंगी वृत्ती, हाच भेदभाव लोकांना परधर्माकडे ढकलतो. तोंडाने सर्वांभूती ब्रह्म म्हणायचं आणि कर्माने मात्र माणसामाणसात भेद करायचा, हे संतांची शिकवण नाही.
मग या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? नुसती टीका करून तर प्रश्न सुटणार नाही. यावर तुकडोजी महाराज काय उपाय सांगतात? उपाय एकच, आणि तो खूप साधा पण तितकाच कठीण आहे. ते म्हणतात, आपापले धर्मक्षेत्र सुधारावे. आपापले धर्मक्षेत्र सुधारावे म्हणजे दुसऱ्यांच्या चुका काढत बसण्यापेक्षा आधी आपल्या समाजात, आपल्या घरात ज्या त्रुटी आहेत त्या दूर करा. म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट होम यासारखं. हो, पण त्याहूनही अधिक खोलवर जाऊन ते सांगतात. ते म्हणतात, खरी सेवा करा, नुसत्या गप्पा मारू नका. आदिवासी, गरीब, दलित वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जा, त्यांच्यात मिसळा, त्यांना शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेचे धडे द्या. अस्पृश्यता नावाचा कलंक पूर्णपणे नष्ट करा. आणि ही सेवा म्हणजे काहीतरी उपकार नाहीयेत. उपकार नाही मग काय आहे? ते म्हणतात, ही सेवा म्हणजे आजवर आपण आपल्याच बांधवांची जी उपेक्षा केली, त्यांना जे दूर लोटलं, त्या पापाचं प्रायश्चित्त आहे. ही एक प्रकारची क्षमायाचना आहे, जी शब्दांतून नाही तर कृतीतून व्हायला हवी. भांगलेल्या मानवी मूर्तींच्या सेवेतच ईश्वरभक्ती आहे, हे त्यांचं वाक्य माझ्या मनात घर करून बसलं आहे. याचा अर्थ ते आणखी कसा उलगडून सांगतात? ते म्हणतात की आपण दगडी मूर्तींची पूजा करतो, त्यावर अभिषेक करतो, पण आपल्या आजूबाजूला ज्या जिवंत मूर्ती आहेत, जी माणसं आहेत, जी दुःखानं, दारिद्र्यानं भंगलेली आहेत, त्यांच्याकडे आपण डुंकूनही पाहत नाही. खरंय. खरा देव या भंगलेल्या मूर्तींमध्ये आहे. जे रंजले गांजले आहेत, जे अंध, पंगू, रोगी आहेत, त्यांची सेवा करणे हेच खरं देवकार्य आहे. देवळात जाऊन तासभर भजन करण्यापेक्षा एका गरजू माणसाची मदत करणे हे 1000 पटीने श्रेष्ठ आहे. आणि ही काही नवीन शिकवण नाही, ही आपल्या परंपरेतच आहे, हेही ते सांगतात, नाही का? नक्कीच. ते आठवण करून देतात की हीच तर आपल्या खऱ्या संत परंपरेची शिकवण आहे. प्रभू श्रीरामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली. संत एकनाथांनी एका दलिताच्या मुलाला कडेवर घेऊन घरात आणलं. हो. महात्मा गांधी आणि येशू ख्रिस्त यांनी कुष्ठरोग्यांची स्वतःच्या हाताने सेवा केली. ही सगळी उदाहरणं काय सांगतात? ती हेच सांगतात की खरा धार्मिक माणूस तो जो समाजापासून दूर जाऊन बसत नाही, तर समाजाच्या सगळ्यात पीडित घटकापर्यंत पोचतो आणि त्याची सेवा करतो. अगदी. आणि ते पुढे जाऊन एक अजून महत्त्वाचा विचार मांडतात. ते म्हणतात की चोखोबा, रविदास, कानोपात्रा यांसारखे महान संत याच उपेक्षित समाजात जन्माला आले. हो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की या समाजात प्रचंड क्षमता आहे. जर त्यांना योग्य संस्कार, शिक्षण आणि मुख्य म्हणजे समान संधी दिली, तर या दलित समाजातही मोठे पुरुष आणि महान युवती निर्माण होऊ शकतात. गरज आहे ती त्यांना तुच्छ न मानता त्यांच्यात प्रेमाने मिसळून त्यांना बरोबरीची संधी देण्याची. तर आजची आपली चर्चा गीतेतील एका श्लोकाच्या गैरसमजापासून सुरू झाली आणि खरा धर्म म्हणजे माणुसकी आणि दलित पीडितांची निस्वार्थ सेवा या अत्यंत व्यापक विचारापर्यंत येऊन पोहोचली आहे. खरंच तुकडोजी महाराजांचा अंतिम संदेश खूप आशावादी आणि स्पष्ट आहे. ते म्हणतात की जर खरा धर्म म्हणजे मानवतेचा धर्म प्रत्येकाच्या आचरणात आला आणि समाजात रुजला, तर चळल्यावर सगळ्या लहान मोठ्या धर्म नावाच्या नद्या आपोआप त्यात एकरूप होतात. तसंच होईल. आणि मग आपला परका हा भेदच उरणार नाही. राहणारच नाही, कारण सगळ्यांचा धर्म एकच असेल, माणुसकी, आणि सगळ्यांची जात एकच असेल, माणूस. हा त्यांच्या विचारांचा कळस आहे. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छिते. तुकडोजी महाराज म्हणतात की भजन, कीर्तन, नाटक, कलापथक यांसारख्या साधनांचा उपयोग समाज जागृतीसाठी करा. आजच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या हातात सोशल मीडिया नावाचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या हातातलं हे साधन तुकडोजी महाराजांप्रमाणे सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी आणि माणुसकी हाच खरा धर्म आहे हे पटवून देण्यासाठी किती वापरतो, आणि मतभेद वाढवून आपले परके हे भेद अजून घट्ट करण्यासाठी किती वापरतो, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. धन्यवाद मंडळी. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील. त्यासोबतच लाईक आणि भरपूर शेअर करा. तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. त्या सर्व कमेंट्सना आम्ही प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.